प्रेज द लॉर्ड सर्वांना। आज आपण पवित्र शास्त्रामधून योहान कृतशुभवर्तमान ह्याचा 8वा अध्याय आणि 12वं वचन वाचणार आहोत। आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय, प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील। आमेन। इथे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तो जीवनाचा प्रकाश आहे आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करतात ते अंधारात चालणारच नाही आणि त्यांच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील। म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो स्वतः जगाचा प्रकाश आहे तो त्याचा प्रकाश आपल्याला देतो। म्हणून मत्तई कृतशुभवर्तमान ह्याच्या 5व्या अध्याय आणि 14व्या वचनामध्ये लिहिलंय की तुम्ही जगाचा प्रकाश आहात। म्हणजे आपण देखील जगाचा प्रकाश आहे, पण आपल्यामध्ये हा प्रकाश कुठून आलाय? तर आताच आपण जसं वाचलं योहानामध्ये की तो प्रकाश आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे। परमेश्वराची ही इच्छा आहे की आपल्याद्वारे इतर लोक देखील अंधारातून प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये येतील। आमेन। आणि तितकंच नाही तर जर आपण पवित्र शास्त्रामध्ये मत्तई कृतशुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय आणि 16वं वचन वाचलं, त्याच्यामध्ये असं लिहिलंय, तसेच तुमचा प्रकाश लोकांसमोर उजळू द्या, म्हणजे ते तुमची चांगली कामे पाहून स्वर्गातील तुमच्या पित्याचे गौरव करतील। तर जगाचा प्रकाश बनून आपण चांगली कर्म करावी, सत्कर्म करावी, ही परमेश्वराची इच्छा आहे, जेणेकरून स्वर्गीय पित्याचा गौरव होईल। आमेन। तर ह्या वचनाद्वारे आपण हे शिकत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे, त्यांनी त्याचा प्रकाश आपल्यामध्ये टाकला आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला देखील या जगाचा प्रकाश बनवलेला आहे, यासाठी की जे आपल्या अवतीभोवती लोक आहेत जे अंधारामध्ये आहेत अजून ते देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये येऊ शकतील। आणि इतकंच नाही, आपण चांगले कर्म करावे, सत्कर्म करावे, जेणेकरून स्वर्गीय पित्याचा गौरव होईल। आमेन। तर ह्या वचनावर तुम्ही मनन करा आणि हे तुम्ही कधीच विसरू नका की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही अंधारामध्ये नाहीये। प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा प्रकाश तुमच्यामध्ये टाकलेला आहे। तुम्ही जिथे कुठे जाल तिथे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यामधून उजळू द्या आणि परमेश्वराचा गौरव तुमच्या जीवनाद्वारे होऊ द्या। आमेन। परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव।